कोणती संदेश आलाय. सामना सुरुवात स्ट्राईकला आपण जयप्रकाशला पाहतो, नॉन स्ट्राईकला पाहतात वंदेश हेमाडे. बघूया यावेळेस मात्र आपण पाहतात जय वाघोबा ठाणेपाडा आणि आई गौराई देवशेत पाडा या दोन संघांमध्ये आहे ती मॅच. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळायचा प्रयत्न, एस टी उद्ध्वस्त केली गेली. पहिला चेंडूवरती अप्रतिम गडी बाद केलाय जयप्रकाश वेडगा. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन डीजे. थँक्यू डीजे. तसंच आपण पाहू शकाल पालघर तालुका क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सॉरी सदस्य आपण पाहतायत सचिनजी काडेला सर आज स्वतः मात्र या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज सलग 7 दिवस ते आपण पाहिलंय रोज पंचांची भूमिका करताना या मैदानावरती आपण त्यांना पाहिलंय. परंतु एकीकडे पंचांची भूमिका आणि एकीकडे एक चांगला क्रिकेटर म्हणून आपण त्यांना पाहतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर बघूया यावेळेस मात्र पुढचा चेंडू, पहिला चेंडूवरती विकेट गार केला, हलक्याताने कट केल्या चेंडूला. एक धाव परिपूर्ण झाली. एका धावेने संघाचा श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज सचिनजी काटेला एकीकडे तर आपण पाहत आहेत नक्कीच यावेळेस वंदेशजी हेमाडे एक अनुभवी फलंदाज तर अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी अनेक मैदानांवरती आपल्या ह्या नावाची छाप छोडले आणि अजूनही तो दरारा कायम आहे. आज तेच वंदेश हेमाडे आपण पाहतात यावेळेस पालघर तालुका क्रिकेट परिषद महामेळाव्यामध्ये मात्र खेळताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय, आलाय वंदेश हेमाडे नावाचा ब्रँडेड चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. काही कमालीची सुरुवात मात्र केली होती ती म्हणजे आपण पाहिलं एकंदरीत तर नक्कीच संदेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चांगला गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहिला न्यू बॅट्समन दाखल झाला सचिनजी काटेला, त्याने सिंगल धाव मात्र रोटेट केली. यावेळेला स्ट्राईक रोटेट झालाय. आपण पाहिला वंदेश हेमाडे पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस मात्र कुठलाही चेंडू हाताळला गेला नाहीये, रफ पावलांचा चुकलाय. आणि यावेळेस आपण आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पाहत आहेत आणि 3 चेंडूंमागे जर आपण एकत्रित पाहिलं तर 5 धावा हे आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथूनही चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे यावेळेस मात्र झेल सांडलाय. इथून आपण पाहिला चांगला प्रयत्न होता परंतु मॅन मुवमेंटला हा झेल हातातून निसटलाय आणि आपण एकत्रित पाहिला इथून वंदेश हेमाडे सारखा एक चांगला फलंदाज मात्र जीवदान मिळते. आणि एकंदरीत आपण पाहिलं जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला जाईल का, कुठेतरी मात्र ही संधी निर्माण करून दिली होती संदेश गोलंदाजाने की हा विकेट्स तुमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्याच विकेटचा आपण पाहिला तर झेल मात्र साडलाय. अप्रतिम ट्राय केलं होतं परंतु कुठेतरी शरीरापासून थोडासा लांब राहिला. हातामध्ये चेंडू नक्कीच पडला होता परंतु थोडासा लांब राहिला कारणास्तव मात्र तो चेंडू हातून निसटलाय आणि वंदेश हेमाडेला मिळते जीवदान. वेळेस चांगला फटका येतो का चेंडू ट्रॅव्हल चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. आतापर्यंत मला 5 चेंडूंचा खेळायला 5 चेंडू मागे 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं बंधन आणि त्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा माणस मात्र ठेवला गेलाय परंतु झेल होता तोही सांडलाय. पहिल्या चेंडूवर गडी गार केला. यावेळेस बघूया शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. इथून क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील मात्र केली होती परंतु आपण पाहू शकाल यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळालाय. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. एक गडी बाद झालाय. येईल पुढील गोलंदाज तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच न्यू मॅन गोलंदाजी मार्कवरती आशिष वरखंडे आपण पाहतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथून जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. इथून जर आपण पाहिलं यावेळेस मात्र नक्कीच पंचांकडे अपील नक्कीच केली गेले, परंतु बघूया इथून मात्र पंचांचा डिसिजन पेंडिंग असेल. कारण यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून लाऊड अपील केली गेले. बघूया काय असेल या मॅचचा निकाल. विकेटचं पतन, पंचांचा बोट आकाशाकडे आपण पाहू शकाल. यावेळेस पंचांनी जो डिसिजन दिलाय तो म्हणजे विकेटचा आपण पाहतोय. इथून आपण पाहू शकाल नक्कीच यावेळेस सचिन काटेला बॅक टू द पव्हिलियन कान परतावं लागेल. नक्कीच बघूया नुमान कोण दाखल होते यावेळेस. सचिन काटेला याच्या जागेवरती आपण पाहतोय. नक्कीच अभिजित वेडगा आपण पाहता त्यावेळेस दाखल होताना कुठेतरी मात्र विकेटचं पतन झालंय आणि सचिनजी काटेला परतावं लागतं बॅक टू द पव्हिलियन. थँक्यू डीजे. आपण पाहिलं सचिनजी काटेला सर यावेळेस बॅक टू द पवेलियन त्याच्या जागेवरती जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून अभिजित वेडगा अनुमान दाखल झालाय. आणि नक्कीच बघूया यानंतर आपण खेळवणार मॅच ती म्हणजे रोठे 11 आणि त्रिमूर्ती पेणंद या दोन संघांमध्ये असेल नेक्स्ट मॅच. नक्कीच ब्रेक इनिंगमध्ये दोन्ही संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथून मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी पाहू शकाला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि इथून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. एकंदरीत धावफलक जर आतापर्यंत चेकलेस 7 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आशिषला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट गार केला, त्यानंतर आपण पाहिलं यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतंय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. अभिजित एक चांगला खेळाडू आहे, काही शंका नाही, परंतु यावेळेस मात्र खेळ महत्त्वाचा असेल कारण आतापर्यंत 2 चांगले विकेट्स महत्त्वाचे जे आपण पाहिले तर बॅक टू द पवेलियन परतले गेले. एकीकडे आपण जयप्रकाशला पाहिलं आणि एकीकडे जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस सचिनजी काटेला आपण पाहिलं. यावेळेस मात्र संधी होती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याची, प्रॉपर कनेक्शन जरा नाही, कुठेतरी पाहिलं डॉट चेंडू पाहायला मिळते. एकंदरीत 35-40 धावा तरी बनवणं महत्त्वाचं असेल, परंतु तो खेळ सादर केला जाईल का. वंदेश हेमाडेसारखा एक चांगला खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे आपण पाहतोय, परंतु त्याला स्ट्राईकवर आणणं सुद्धा महत्त्वाचं असेल. एकंदरीत बघूया किती धावांचा डोंगर उभा केला जाईल. आजच्या दिवसातला आपण तिसरा सामना पाहतोय. जय वाघोबा ठाणेपाडा आणि आई गौराई देवशेतपाडा या 2 संघांमध्ये. इथून नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम देवशेतपाडा संघाने आपण पाहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारला. घेतलेला निर्णय मात्र योग्य ठरलाय, परंतु अजूनही एंड बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आलाय. कुठेतरी मात्र आपण पाहिलं प्रेशर आणि प्रेशर हे बनवलं जातंय आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं 3 चेंडू आतापर्यंत बॅक टू बॅक डॉट अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहिलं प्रगती पथावरती आहे. 4 चेंडूंमागे 1 विकेट्स आपल्या नावावरती नोंदवला आणि बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉट चेंडू पाहायला मिळतात आशिषच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मात्र लेगच्या दिशेने फिरकवलं चेंडूला, 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु नाही, क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती.
कुठेतरी जर आपण पाहिलं 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती दुसऱ्या षटकातील शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ असेल आणि यावेळेस गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय, आलाय षटकार. आणि हे तुम्हाला करायचं होतं अगोदरच, कारण इथून तुम्हाला वंदे शेमाडेसारखा एक चांगला फलंदाज आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं जास्त महत्त्वाचं आहे. परंतु यावेळेस तो स्ट्राईकवर आलाय आणि इथून मात्र चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. धावफलक जर आपण चेक केला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक समाप्त झाला, 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे आपण पाहिलं तर नक्कीच 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू डीजे. विनंती असेल जास्त टीम मीटिंग नको, आपण आपला गोलंदाज लगेच निवडायचा आहे, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, कारण अजूनही भरपूर मॅच बाकी आहेत, थोडं सहकार्य करावं लागेल. इथून जर आपण पाहिलं एकंदरीत यावेळेस आपण पाहू शकाला धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यांवरती. 14 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच राहुल आलाय, लहू आपण पाहू शकाल. यावेळेस लहू सवरे आपण पाहतायत, यावेळेस गोलंदाज मार्कवरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, 14 धावा धावफलकावरती. यावेळेस नक्कीच लांबूनच खेळायचा प्रयत्न केला गेला, परंतु नोमास लाडला चेंडू ट्रॅव्ह झाला, 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस एकने पुढे सरसावलं जाते आणि जाऊन पोहोचलंय 15 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच स्ट्राईक रोटेट झाले आणि वंदे सारखा एक चांगला फलंदाज आला. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू आणि त्यावर केला गेलाय आक्रमण आणि आक्रमण. काही कमालीची खेळी साकारली जाते आजच्या दिवसात. आपण पाहिलं तर वंदेशच्या माध्यमातून परत 2 षटकार 1 चौकार मात्र आलाय. कुठेतरी स्ट्राईकवर हा गडी आणणं जास्त महत्त्वाचं होतं, परंतु त्याला नॉनस्ट्राईकला ठेवलं गेलं. परंतु यावेळेस धावसंख्येमध्ये भर, धावफलक जाऊन पोहोचलंय 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी मात्र चांगले फटके पाहायला मिळाले आणि हे धावा बनवणं महत्त्वाचं होतं, कारण 35-40चं टार्गेट जरी बनवलं गेलं तरी एक फायटिंग स्कोअर पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने मात्र फटके चांगले पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच खराब चेंडू, वाईटचा इशारा आपण पाहू शकाल आणि नक्कीच अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू आपण पाहिलं लहू सवरे यांना, पहिला चेंडू 1 धाव सिंगल, तदनंतर मात्र षटकाराला. यावेळेस खराब चेंडू, थोडीशी दिशाने गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा उलटो चेंडू, त्यावर केलाय आक्रमण. इथून आपण पाहिलं वंदे शेमाडे ऑन फायर झालाय, काय कमालीची खेळी साकारतोय. षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाले पुन्हा एकदा. झेल मात्र इथून पाहिलं तर आपण सुटलाय, जीवदाळ मिळते वंदे शेमाळेला आणि केलेल्या चुकांची भरपाई मैदानाच्या आतमध्येच करावा लागते आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं कुठेतरी यावेळेस मात्र ती चुकी महागात पडले, कारण इथून षटकार चौकार पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. यावेळेस ती संधी निर्माण करून दिली होती, ती म्हणजे आपण पाहिलं लहू सवरे यांनी, परंतु ती गमावली. यावेळेस मोठा फटका, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. येथून आलाय वंदे शेमाडे नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे.
धावसंख्या जाऊन धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, त्या चेंडूला मात्र टोळवलंय. इथून आपण पाहिलं तर एकच धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या एकने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 35. 35 रन ऑन दी बोर्ड. 3 षटकांच्या समाप्ती मागे नक्कीच एक विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली वंदेश हेवाडे यांच्या माध्यमातून. मी आधीच म्हटलं होतं एक जुना तजुर्बा आहे, एक चिकाटी प्लेअर आपण म्हणतोय तोच वंदेश हेवाडे यावेळेस मात्र अप्रतिम खेळी साकारते. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकार आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. बघूया कोण असेल गोलंदाजी मार्कवरती. विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, आपण आपला गोलंदाज लगेच निवडायचा आहे. दोन संघांमध्ये ही मॅच पाहतोय. जय वाघोपाठ ठाणेपाडा आणि गौराई देवशेतपाडा असा हा मॅच आपण पाहताय. इथून मात्र पहिली सुरुवातीची 2 षटकांचा विचार केला तर परिस्थिती खराब होती. 14 धावा, परंतु यावेळेस मात्र अप्रतिम फटकेबाजी आणि 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आहे, त्या चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषच्या पलीकडे. इथून आलाय वंदेश नावाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 36 धावेची खेळी साकारतोय वंदेश हेमाडे. आपण पाहू शकाल 10 चेंडू मागे 36 धावा स्वतःच्या नावावरती नोंदवल्या गेल्या वंदेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल कुठेतरी चांगला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळालाय आणि एकंदरीत आपण पहिला धावफलक जाऊन पोचलंय ते म्हणजे आपण पाहू शकाल 41 आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. वेळेस अप्रतिम फटका आहे. चेंडू 1 बाउन्स क्लिअर करतोय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली आणि धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकाल 45 आकड्यावरती. आतापर्यंत मला 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूंमागे 10 धावा खर्च केलाय. वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून कुठेतरी आपण पाहिलं तर चेंडू कार्पेटला रोल करतो चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु बघूया नोमान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स क्लिअर करेल का. इथून पाहिलं तर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या परिपूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचली ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 47 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती प्रहार केला जाईल का बघूया, कारण 47 धावा या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. शॉर्ट पिच चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू कार्पेटला रोल करतोय. मेसफील्ड पाहायला मिळाले. चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आलाय चौकार आणि त्या चौकाराने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 51 या आकड्यावरती. 52 टू विन. 52 रनांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजे आपण पाहिलं आहे गौराई देवशेतपाडा या संघासमोर. तर मी विनंती करेन यानंतर होणारा सामना रोठे 11 वर्सेस आपण पाहणार त्रिमूर्ती पेनन. दोन्ही संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या. रोठे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर मी त्रिमूर्ती पेनन संघाच्या कर्णधाराला विनंती करेन आपण टॉससाठी यायचं आहे.
थँक्यू डीजे. त्याला टॉस बॉक्स खाली करायचा आहे प्लीज, विनंती असेल. थोडासा टॉस उडवू द्या. तर आपणास विनंती असेल टॉस बॉक्स खाली करायचा आहे. तर त्याला टॉस केला जातोय. आपण पाहू शकाल यावेळेस त्रिमूर्ती पेणंद आणि रोटी 11. त्याला टॉस बॉक्सकडे कॅमेरा फिरवायचा. कॅमेरामॅन विनंती असेल ज्या ज्या वेळेला टॉस केला जाईल आपण आमच्या टॉस बॉक्सकडे कॅमेरा करायचा आहे, याची विनंती घ्या आपण. तर नक्कीच रोठी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. थोड्याच वेळात आपण आपला निर्णय सांगायचा आहे. सॉरी, पेनन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर नक्कीच आपण आपला निर्णय सांगायचा आहे. चला 12वा पाठवा देवशेत, आपला 12वा पाठवा ना वरती. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला संदेश. संदेश आणि सागर ही जोडी आपण पाहू शकाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला सागर. तर गोलंदाजी मार्कवरती आपण मिलिंदला पाहू शकाल. तर नक्कीच आपण पाहू शकाल यावेळेस मिलिंद आलाय. आणि बघूया मिलिंदच्या माध्यमातून षटक हाताळलं जाते. पहिलं षटक 52 धावा बनवायच्या आहेत. त्याही गौराई देवशेतपाडा या संघाला. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. मान सन्मान चेंडूला पाहायला मिळतोय. मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती. कुठेतरी मात्र थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळाले योगेश सरांच्या माध्यमातून, परंतु यावेळेला आपण पाहिलं तर एकंदरीत 2 धावेने संघाचं खातं ओपन झालंय. इथून चांगला फटका, स्ट्रेट ग्राउंड चेंडू कार्पेटला रोल करतोय. इथून आलाय चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे. यावेळेस आपण चौकार पाहिला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर चौकारला 6 धावा ह्या 2 चेंडूंमागे खर्च केल्या गेल्या. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला, तितका चांगला फटका आपण पाहतायत. जयप्रकाश चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत आपण पाहू शकाल इथून 1 धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंमागे 7 धावा खर्च केलाय. 52 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे आपण पाहिलं तर नक्कीच इथून 24 चेंडूंमागे, येणाऱ्या 24 चेंडूंमागे 52 धावा निघतील का बघूया. यावेळेस अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आलाय यावेळेस जर आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 डीजे. बावन्न धावा बनवायच्या आहेत. यावेळेस आक्रमण केला गेलाय मिलिंदवरती. एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू, थोडस मिसफील्ड झालंय, परंतु बघूया चेंडू सीमेरेषेलगत चाललाय. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? दुसऱ्या धावेचाही कॉल आहे. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल नक्कीच मात्र थोडस लाईट गो झालं आणि 22च्या स्वरूपामध्ये हा 2 धावा मात्र परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. उलटो चेंडू वाटवरती नक्कीच होता, परंतु आपण पाहिलं यावेळेस मात्र 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल
आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत 16 या आकड्यावरती. षटक समाप्त. पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 16 धावा खर्च केला मिलिंदच्या माध्यमातून. यावेळेस षटक समाप्त झालंय. येईल पुढील गोलंदाज, तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुंदर संगीत. गोलंदाजी मार्कवर यावेळेस पाहिलं वंदेश यालाय. तर नक्कीच आपण पाहतायत संदेश आणि सागर ही जोडी आपण पाहतायत. यावेळेस स्लोवर फुलटॉस चेंडू आपण पाहिला. नो मान्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल, त्याला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय, परंतु एकच धाव ही परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे आपण पाहणार आहोत रोठे 11, तर एकीकडे त्रिमूर्ती पेन या दोन संघांमध्ये असेल नेक्स्ट मॅच. यावेळेस 52 धावेचं आव्हान ठेवलं. दुसरं षटक प्रगती पथावरती. स्लोवर फुलटॉस चेंडू होता, परंतु आपण पाहू शकाल इथून खराब थ्रो पाहायला मिळालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहतो. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 19 या आकड्यावरती. 19 धावा ह्या धावफलकात एक खराब थ्रो पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र मिसफिल्ड, यावेळेस मात्र कुठेतरी धावा अतिरिक्त दिल्या जात आहेत. परंतु 52 धावा म्हटल्यानंतर मात्र चांगली खेळी साकारणं ही महत्त्वाचं असेल. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर नक्कीच आई गौराई देवशेतपाडा संघाने एक चांगली सुरुवात नक्कीच केली. यावेळेस अप्रतिम अचूक लाईन लेंथ आणि त्याच अनुषंगाने चांगला चेंडू हाताळला, तो म्हणजे वंदेशच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलं. डॉट चेंडू पाहायला मिळते. 3 चेंडूंमागे 3 धावा ह्या खर्च केल्या गेलाय. हे षटक मात्र निर्णायक ठरलं जाईल का बघूया, कारण एक चांगला गोलंदाज तसा फलंदाज जे आहे आजच्या दिवसात मात्र अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाले वंदेशच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू, यावेळेस फसवा चेंडू, आणि ही खासियत आहे वंदेश हेमाडेची. कुठेतरी मात्र चेंडूला वळवणं हे त्यांच्या बोटांची जादू जी आहे, जी कला आहे ती आज सादर केली जाते ह्या मैदानामध्ये, आणि तेच त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेस पाहिलं आपण तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू शेष असतील. पाहूया पुढचे हे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक सडसावतोय, परंतु मिसफिल्ड पाहायला मिळाली. यावेळेस मात्र हा चौका अडकवणं महत्वाचं होतं, परंतु मिसफिल्ड करताना आपण पाहू शकाल यावेळेस महेश पालकर चुकी झाले आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचले ती म्हणजे आपण पाहिलं तर एकंदरीत 23 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. म्हणतात ना, चुकीला माफी नाही, आणि तेच करतायत मैदानाच्या आतमध्ये. एक एक चुकांची भरपाई करावी लागेल. कुठेतरी मात्र यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू मान सन्मान चेंडूला दिला गेला. एक चांगला चेंडू होता, परंतु त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याऐवजी आपण पाहिलं तर चेंडूला हलक्यात आणि खेळला, मान सन्मान दिला गेला, आणि यावेळेस आपण पाहिलं 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचले ते म्हणजे 24 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. चला टीम मीटिंग नका. 12 चेंडू 28 धावेची गरज आहे. प्रति ओव्हर 14चा रन रेट आहे. प्रत्येक षटकामागे 14 धावा ह्या काढाव्या लागतील. यावेळेस जयप्रकाश आलाय गोलंदाजी मार्कवरती.
आणि बघूया कशा प्रकारे मात्र ही गोलंदाजी करेल. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल 28 धावेची गरज. प्रति ओव्हर 14चा रन रेट असेल आणि त्या प्रत्येक षटकात 14 धावा ह्या काढल्या जातील का बघूया. यानंतर होणारा सामना आपण पाहतात रोठे 11 वर्सेस त्रिमूर्ती पेनन. पेनन संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण घेतलंय, त्याने फलंदाजीसाठी आव्हान केले रोठे 11 या संघाला. त्या दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. यावेळेस आपण पाहिलं ऑफस्टमच्या जास्तीच बाहेर चेंडू ठेवला गेलाय. खराब चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावफलक जाऊन पोहोचलं 25 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिलं 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 27 हे समीकरण पाहायला मिळते. यावेळेस तेच थर्रार अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. काही कमालीची लेंथ पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं इथून मात्र एक कमबॅक करेल का आणि जयप्रकाशच्या माध्यमातून मात्र चांगलं षटक हाताळला जाईल का. कारण वंदेशच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं एक चांगलं षटक हाताळलं गेलं. एक चौकार जरी आला तरी एक चांगलं षटक हे कव्हर केलं गेलं. परंतु खेळाडू थोडं कुठेतरी आपण पाहिलं थोडीशी मिस्टेक करतायत, मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने धावाही बनवल्या जात आहेत. पुढे येऊन खेळाचा प्रयत्न, पायांचा वापर नक्कीच केला होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू हे प्रेशर वाढवेल आणि जर डॉट चेंडू असे येत राहिले तर विकेट्स ऑफ मिळेल, हे मात्र नक्कीच आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिला चेंडू वाईट, तदनंतर अप्रतिम कमबॅक केलं गेलंय. 2 चेंडू बॅक टू बॅक. इथून पाहिलं तर नक्कीच खराब वाईट चांगले चेंडू हाताळले, डॉट चेंडू पाहायला मिळाले. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मात्र 10 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथून उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे योगेश चेंडूच्या खाली येतोय, इथून चुकी केलंय. यावेळेस हा झेल मात्र धरती मातेला दान केला गेला. खराब थ्रो पाहायला मिळतोय. 3 धावा ह्या परिपूर्ण झाल्या. 4थ्या धावेचा कॉल असेल का मात्र बघूया. परंतु आपण पाहू शकाल यावेळेस 3 धावा पाहायला मिळतात. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचलंय ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 28 या आकड्यावरती. कुठेतरी आपण पाहिलं तर जय वाघोबा ठाणेपाडा संघाला आपण पाहतायत यावेळेस कुठेतरी खराब तालमेल. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर खराब पाहायला मिळते. कुठेतरी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करणं हे महत्त्वाचं असेल, कारण महत्त्वपूर्ण सामने आहेत. आज शेवटचा दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल टॉप 16 हे संघ एकमेकांशी भिडतील आणि ह्या चुका आहेत. या चुकांची भरपाई ही मैदानाच्या आतमध्येच करावी लागते आणि तेच काम आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पाहिलं काय कमालीचा फटका, चेंडू सीमारे शकले करतोय. आलाय षटकार 6 डीजे. थँक्यू डीजे. जर समीकरण आपण एकंदरीत आता पाहिलं तर येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे 18 धावेची गरज ही विजयासाठी. 8 चेंडू 18ची गरज आहे. बघूया काय असेल हा मॅचचा निकाल. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळलाय. आता 7 चेंडू आणि 18ची गरज. येणाऱ्या 7 चेंडूंमागे ह्या 18 धावा निघतील का हा प्रश्न आहे. परंतु नक्कीच या सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले तर या शेवटच्या चेंडूवर प्रहार केला गेला तर नक्कीच या मॅचमध्ये रंगत निर्माण असेल. परंतु बघूया काय असेल या शेवटच्या चेंडूवर या मॅचचा निकाल. शॉर्टपेच चेंडू आहे नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल, परंतु हा झेल सांडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. इथून छोटा चिमुकला खेळाडू आपण पाहतायत. यावेळेस हा झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र हा झेल सांडला गेला. परंतु तितकंच चांगला कव्हरिंग पाहायला मिळालं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली, जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण पाहिलं तर 35 या आकड्यावरती. विजयासाठी 17 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू 17. तर विनंती असेल प्लीज आपण टीम मीटिंग न करता लगेच आपला गोलंदाज निवडा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. तसंच यानंतर नेक्स्ट मॅच रोठे 11 आणि त्रिमूर्ती पेनंद या 2 संघांमध्ये असेल. यामध्ये जर आपण पाहिलं तर पेनंद संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच तर फलंदाजीसाठी आव्हान केलंय रोठे 11 या संघाला. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. बघूया पुढील गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच महेश पालकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक असेल आणि विजयासाठी 17 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू 17 धावा ह्या महत्त्वाच्या असतील. परंतु 2 हार्ड हिटर फलंदाज
आपण पाहिलं तर संदेश आणि सागर ही जोडी मात्र अजूनही क्रीजवरती आहे आणि काय अप्रतिम फटकेबाजी करताय. 52 धावा चेस करायच्या आहेत, परंतु त्या 52 धावा बघूया येणाऱ्या 6 चेंडूंमागे या 17 धावा निघतील का. बघूया गोलंदाज मार्कवरती महेश पालकर आलाय आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक विजयासाठी जर आपण पाहिलं 17 धावेची गरज. यावेळेस बॅटची एज नक्कीच लागली होती, परंतु मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा क्लिअर करेल का. 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय. यावेळेस सॅक्रिफाईस केला जाते का बघूया. नक्कीच आपण पाहू शकाल यावेळेस मात्र विकेटचं बदन गडी बाद झालाय. तिसऱ्या धावेला मात्र गडी बाद होताना आपण पाहू शकाल. आता मात्र 5 चेंडू 15ची गरज असेल. काय कमालचा गुड रन इन बिटवीन द विकेट. जाईल पुढील गोलंदाज तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत, देऊया डीजेला संधी. थँक्यू डीजे न्यू मॅन आयुष उंबरसाडा. यावेळेस पाहू शकाल आयुष उंबरसाडा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि नक्कीच आता मात्र येणारे 5 चेंडू असतील आणि 5 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर नक्कीच विजयासाठी 15 धावेची गरज असेल. 5 चेंडू 15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 5 चेंडूंमागे 15 धावा महत्वाच्या असतील, परंतु बघूया यावेळेस चांगला फटका आहे. समोरच्या श्री चेंडू कार्पेट लागून चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंदच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एकच धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहिलं तर 2 धावा या परिपूर्ण होताना आपल्याला दिसतात. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल. आता मात्र 39 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 धावेची गरज. 13 धावेची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू 13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मॅचमध्ये रंगत निर्माण झाले. 2 संघांमध्ये संघर्ष, 2 संघांमध्ये कडवी लढत आपण पाहतात. यावेळेस आपण पाहू शकाल प्रतिम चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. प्रेशर आणि प्रेशर असेल. आता 3 चेंडू आणि 13 धावेची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमागे 13 धावा ह्या महत्त्वाच्या असतील, परंतु बघूया एक चेंडू निर्णायक असेल. एका चेंडूवरती असेल संपूर्ण गेम मात्र या मॅचचा, परंतु ह्या चेंडूवर काय घडेल आणि काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच 3-13चं समीकरण पाहायला मिळते. 2 संघांमध्ये आहे झुंज. जय वाघेबा ठाणेपाडा आई गौराई देवशेतपाडा ह्या 2 संघांमध्ये ही मॅच पाहत आहेत आणि आता सामना येऊन पोहोचला 3-13 वरती. खोलवा टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. काही कमालीची लेंथ पाहायला मिळाले. इथून मात्र 2 चेंडू 12ची गरज आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमागे 12 धावा निघतील का बघूया. परंतु या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच मॅचमध्ये रंगात निर्माण होऊ शकते, परंतु एक चेंडू हा महत्त्वाचा असेल. निर्णायक चेंडू, मॅजिकली चेंडू हाताळला जाईल का महेश पालकरच्या माध्यमातून, परंतु बघूया काय असेल ह्या 2 चेंडूंवरती ह्या मॅचचा निकाल. इथून मात्र 2 संघांमध्ये मात्र नक्कीच एक कडवी लढत पाहायला मिळते. खरोखर हा मॅचमध्ये रंगत निर्माण झाले, कारण 2-12चं समीकरण आपण पाहतात. आता मात्र येणाऱ्या ह्या चेंडूवरती काय घडेल आणि काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू एसटी उद्ध्वस्त केली गेली. यावेळेस क्लीन बॉल टीजे. थँक्यू डीजे. न्यू मॅन दाखल झालाय. यावेळेस जर आपण पाहिलं तर लहू शेवटचा चेंडू फेस करायचा आहे आणि शेवटच्या चेंडूवरती 12 धावेची गरज आहे. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती बघूया 12 धावा
एक चेंडू आणि 12 धावेची गरज, परंतु काय असेल मात्र ह्या मॅचचा निकाल. जवळजवळ पाहिलं तर नक्कीच आपण पाहू शकाल आई गौराई देवशेतपाडा संघ बागफुटला जाताना दिसतोय आपल्याला. शेवटचा चेंडू अप्रतिम हाताळला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच जय वाघोबा ठाणेपाडा संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. यावेळेस नंतर बघूया आपण रोठे 11 आणि त्रिमूर्ती पेणन. तर चला त्रिमूर्ती पेणन संघ त्वरित आपला क्षेत्रक्षण लावून घ्या. तसं रोठे 11 संघाचे सर्व खेळाडू झाला आपण मंडपामध्ये यायचं आहे.